अगदी आपल्याकडे कुठले पिकं होतात, काय होतात, रस्ता आहे का, फॉरेस्ट आहे का, शिक्षणाची परिस्थिती असेल, घरांची कॅटेगरी असेल, कच्चे, अर्धे कच्चे, पक्के, पूर्ण पक्के, सिमेंट कॉन्क्रीट, असे याच्याने आपल्याला समस्या ओळखायला मदत होणार आहे. आपण ज्यावेळेस नकाशा काढू तर नकाशा काढताना आपल्याला आपोआप आठवतं की राम मंदिर आहे, इथं हा जाणारा रस्ता आहे, हा एवढा कच्चा राहिलेला, इथे नाला आहे, पावसाळ्यात त्रास होतो, रात्री इथे अंधार राहतो, इथे लाईटाची गरज आहे, इथे काचकंदीची गरज आहे, इकडे प्युअर ब्लॉक, इकडे पाणी पोहोचत नाही, इथे नवीन पाईपलाईनची गरज आहे. या सर्व समस्या आपल्याला आयडेंटिफाय करून शासनाला मांडायचं आहे. आणि शासनाला मांडताना तुम्हाला लिमिट नाही आहे की समजा तुम्ही एखादा प्रोजेक्ट 1.5 कोटीचा मांडताय आणि तो रिलिव्हंट आहे, जिल्हा समितीने बघितली की या गावाची खरोखर ती निकळ आहे, आवश्यकता आहे, तर ते त्याला अप्रूव्ह देऊ शकता, व्हेरीफाय करू शकता आणि किंवा मग केंद्राकडे पाठवू शकता. कारण की केंद्र आणि राज्य यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे. शेती पण आहे ना, कृषी विभाग पण आहे ना, याच्यामध्ये महसूल आहे, महसूल आहे, NDCB आहे, आरोग्य आहे, पशुधन आहे. हा पाणंदरस्त्याचंही टाकता येईल आपल्याला महसूलच्या माध्यमातून. आता कलेक्टर मॅडमच जिल्ह्याचे प्रमुख आहे. आता नोडल ऑफिसरांचं मी तुम्हाला आहे ना हे सांगतो, याची संरचना कशी आहे.